गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त न्यायालय परिसरात शताब्दी वर्षाचे आयोजन करण्यात आले। दरम्यान नवयुक्त जिल्हा बार असोसिएशनच्या गठीत कार्यकारिणीचे पदग्रहण करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हा सत्र प्रमुख न्यायाधीश अरविंद वानखेडे, न्यायमूर्ती लवटेसर, वाघमारे, बार असोसिएशनचे नवयुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट टी.बी. कटरे यासह अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नवयुक्त बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट टी.बी. कटरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मेघा रहांगडाले, सचिव ॲडव्होकेट रुपेंद्र कटरे, सहसचिव ॲडव्होकेट व्ही.आर. रहांगडाले, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट शेख, तर ॲडव्होकेट वैशाली उके, ॲडव्होकेट दर्शना रामटेके, ॲडव्होकेट प्रवीण बनोटे, ॲडव्होकेट वेदांत पांडे, ॲडव्होकेट कांचन ठाकरे या कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारोह पार पडला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख न्यायाधीशासह बार असोसिएशनचे अध्यक्ष यांनी उपस्थित सर्व अधिवक्तांना योग्य मार्गदर्शन केले, तसेच न्यायप्रणाली पारदर्शकपणे चालविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। आयोजित कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट ओ.जी. मेठी तर आभार ॲडव्होकेट विश्वनाथ रहांगडाले यांनी मानले। सीपीसी है, सीआरपीसी है, एविडेंस है, 138 है, 439, 438, 125, 127। हमारी सोच इतनी है, लेकिन हमारे इस प्रोफेशन में रहने के बाद में भी यदि कोई व्यक्ति साहित्य की विभिन्न क्षेत्रों में या अपने इंटेलेक्ट के उस क्रिएटिव एनर्जी को यदि जिंदा रख पाता है, एक सफल डीडीआर के रूप में जिन्होंने काम किया, उनको कैंसर हुआ, कई सरकारी क्षेत्रों में उन्होंने काम किया और जहां भी काम किया उन्होंने अपनी उपलब्धियों के नए कीर्तिमानों को स्थापित किया। आज से 15 दिन पहले विदर्भ राज्य साहित्य परिषद के वे अध्यक्ष चुने गए हैं। उनको मैं गुदड़ी के लाल इसीलिए कहूंगा कि बिना किसी तामझाम के उन्होंने इस प्रोफेशन के अंदर एक जो साख है, एक जो क्रेडिट है, जो एक नाम है, उस नाम को उन्होंने जिंदा रखने का प्रयास किया है। सबसे आश्चर्य की बात तो यह है कि वे बोर कन्हार जैसे एक छोटे से गांव में रहते हैं, बावजूद उन्होंने अपने उस प्रतिभा को कहीं दबने नहीं दिया और वो प्रतिभा ही उनको विदर्भ राज्य साहित्य परिषद के अध्यक्ष पद पर उनको निर्वाचित किए। मैं रेफरेंस दे रहा हूं एडवोकेट श्री लखन सिंह कटरे बोर कनार वालों को, वे कृपया यहां आए, उनका शाल, श्रीफल और गुलदस्ता देके गोंदिया बार एसोसिएशन तरफ से हम उनका स्वागत करना चाहेंगे। एडवोकेट श्री लखन सिंह कटरे। आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वानखेडे सर, आदरणीय श्री लवटे सर, बार के अध्यक्ष श्री कटरे सर, बार के पूर्व अध्यक्ष श्री बड़े सर, मेरे सहकारी न्यायाधीश वर्ग और बार के सभी नवनिर्वाचित कर्मचारी, कमिटी मेंबर्स। आज से 3 साल पहले मैं जब गोंदिया में ज्वाइन हुआ, ऊपर वाले मल्टीपर्पज हॉल में हमारा वेलकम हुआ था और उस वक्त भी अध्यक्ष जो थे कटरे साहब ही थे और आज भी जब हम सेंड ऑफ ले रहे तो कटरे साहब ही है। और वेलकम जब किया गया था उस वक्त ऐसी बात निकली थी गोंदिया स्टाफ। Today I realize what is secret of Mr. Katre to elected for the 4th time in the bar. While addressing to us, he was saying friend to everybody. In spite of his age, he is very enthusiastic, he is very courageous, and certainly when he said to friend to all of you, then no one can defeat him. He has a great contribution to. एक नहीं, मैम बोला, आपला पूर्ण नाम बोला। मेघा मुकेश रहांगडाले, मैं गोंदिया। मेघा मैम, काय म्हणणार आहे आजचा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम होता है?
मी आणि आता इथं नुकतीच निवडून आलेली आहे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून गोंदिया डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन मधून. जी हे जे आज कार्यक्रम झाला हे कार्यक्रम आमच्या सर्व वकील मंडळींच्या सहभागामुळे झालेला आहे आणि त्यांनी मला खूप प्रेम दिला. दरवर्षी व्हाईस प्रेसिडेंटच्या पोस्टवर एक महिला निवडून येते नेहमी. इथे 3 लोकांची फाईट होती, 2 महिला आणि 1 पुरुष, तरी पण त्याच्यात त्यांनी महिलाला निवडून दिला. हा खूप मानाची गोष्ट आहे. आणि वरून आज आमचे जे जजेस लोक आहेत त्यांनी आमच्या कार्यक्रमात सहभाग होऊन आम्हाला खूप लाभले, आम्हाला त्यांचा सहभाग लाभला, त्याच्यासाठी पण मी खूप खुश आहे. हे जे कार्यक्रम आहे हा आमचं म्हणजे एकताच संघटन, एक संघटन आहे, एकता आहे हे दर्शवितो. एवढंच म्हणायचं मला. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.